सगळं सहन करू शकते, नाहीतर मी पार कोलमडून गेले असते रे. ती वेळ तुझ्यावर कधीच येणार नाही, कारण मी सतत तुझ्या बरोबर असेल. माझ्याकडून काही चूक झाली तरी? तुझ्याकडून कधीच चूक होणार नाही, आणि समजा चूक झाली तरीही मी तुझ्या बरोबरच असेल, अगदी शेवटपर्यंत. राया, जरा माझ्यासोबत बाहेर येतोस वरांड्यात? मला महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. हा, आलोच. प्रांजल, तू थांब, मला रायाशीच बोलायचं. प्रांजल, तू माझा नाश्ता लावून ठेव ना, मी येतोच. तुला नक्की काय म्हणायचंय काका? हे बघ राया, नक्की अशी कुठली तरी गोष्ट आहे ज्याच्यामुळे दादा वीणाबाईंना घाबरतो, आणि ती कुठली तरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतंय की दादाने त्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत. बाबा कशाला त्यांच्याकडून पैसे घेतील? पैशाचं कारण नसेल रे, दुसरं काहीतरी कारण असेल. हे बघ आई, दुसरं काहीही कारण असूच शकत. कशावरून? पहिली गोष्ट, आपली मुलाकडची बाजू आहे, त्यामुळे आपण त्यांना इतकं दबून राहण्याची गरजच नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं घर त्या चालवत नाही, दादाला त्यांनी नोकरीला लावलेलं नाही, किंवा रायाचं वर्कशॉपही त्यांनी सुरू केलेलं नाही. मग दादा इतका मिंधेपणा का करतो? भाऊजी, सॉरी, मिंधेपणा नको म्हणायला, पण तो इतका त्यांना का घाबरतो? कारण नक्कीच त्यांनी वीणाबाईंकडनं पैसे घेतले असणार. आपण जेव्हा एखाद्याचं देणं लागतो ना, तेव्हा आपण त्याच्या दबावाखाली असतो. त्याला काय वाटेल, तो चिडला तर काय होईल, अशी शंका सतत आपल्या मनात येत असते. म्हणजे तू उगाच काहीतरी विचार करतोयस. तुम्हा लोकांना ना नीट ठीक आहे, मी एक उदाहरण देतो. हा, समजा आई, मी तुझ्याकडनं 5,000 रुपये घेतले आणि कुठल्या तरी कारणाने मी तुला दुखवलं, तर तू काय करशील का? मी पैसे परत मागेन. एक्झॅक्टली, मलाही तेच म्हणायचं आहे. वीणाबाईंना जर दुखावलं, त्या चिडल्या, तर त्या पैसे परत मागतील, आणि ते द्यायला आत्ता दादाकडे पैसे नाहीये, म्हणून दादा त्यांना इतकं घाबरतो. आणि दुसरी गोष्ट मला सांगा, दादाने ज्यांच्याकडनं पैसे घेतले त्यांचं नाव आपल्याला कोणालाच सांगितलं नाही. का लपून ठेवलं त्यांनी? नाही म्हणजे त्यात लपवण्यासारखं काय आहे? अरे काका, पण बाबाच म्हणालेत ना की त्यांना ज्यांनी कोणी पैसे दिले त्याला त्याचं नाव बाहेर आलेलं चालणार नाही म्हणून. का? असं कोण आहे तो किंवा ती ज्याला इतके पैसे दिल्यानंतरही नाव बाहेर यायला नकोय? उलट एवढी मोठी रक्कम आहे की कुणीही सांगेल, फॅमिलीला सांगून ठेव रे बाबा. असं असेल तर त्यांनी खरंच थोडेफार पैसे घेतले असतील का त्यांच्याकडून? नाही बहिणी, दादाची भीती थोड्याफार पैशांसाठीची नाहीये, त्यांनी खूप मोठी रक्कम उचलली नक्कीच. नाही, बाबा हे करणं शक्यच नाही. पण मला पूर्ण संशय आहे. तू एक काम कर ना, तू प्रांजलला विचार, तिला नक्की माहिती असणार. अरे काका, तुला असं का वाटतंय? काल जेवताना पण तू हेच म्हणत होतास. त्याला कारण आहे राया. एक दोनदा पैशांच्या बाबतीत दादा बोलत असताना प्रांजलने त्याला थांबवल्याचं मी स्वतः बघितलेलं आहे. नाही काका, प्रांजल माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवणार नाही. तिला जर काही माहिती असतं तर ते तिने मला आधीच सांगितलं नसतं का? मान्य आहे ना मला, अगदीच मान्य आहे. पण एकदा तू तिला जरा विचार ना, जरा खोदून विचार तर. निदान दादा वीणाबाईंना इतकं का घाबरतो याचं कारण तरी तिला नक्कीच माहिती असणार. मंग्या, प्लीज तू आता काही काढू नकोस रे. आता ते कोणत्या परिस्थितीतून जाते तुला माहिती आहे ना. काहीतरी विचार कर. नाही आई, आपल्याला आत्ताच कळायला हवं. काल प्रांजल काय म्हणाली ऐकलंस ना? प्रांजल म्हणाली की तिची मामा आपल्यासमोर कुठलं तरी खूप मोठं संकट उभं करणार. ते संकट काय आहे हे प्रांजलला नक्कीच माहिती आहे. आणि ते संकट काय हे जर आपल्याला कळलं
तर निदान त्याला सामोरं कसं जायचं ह्याचा तरी विचार करता येईल आपल्याला. तू म्हणतोस त्याप्रमाणे माधवनं जर त्यांच्याकडून पैसे घेतले असतील आणि त्यामुळे या घरावर जर काही संकट येणार असेल तर त्याला मी कधीच त्या घरात थारा देणार नाही. हॅलो, बोल ग प्रांजल, कशी आहेस? मम्मा, बाई 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 बाई, अगं रडायला काय झालं तुला? कुणी काही बोललं का? मम्मा तू माझ्याशी काहीच बोलत नाहीस ह्याच मला वाईट वाटतंय ग. असं कसं असं कसं? अगं बोलले की चांगली तुझ्या सासू समोर नवऱ्यासमोर बोलले. खरं म्हणजे चुकलंच नाही का माझं? मी माफी मागायला हवी नाही? नाही मम्मा, माझं चुकलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. हे बघ, खरंच आमचं चुकलं, पण तुला दुखावण्याचा हेतू नव्हता ग आमचा. अगं काय हे प्रांजल, माफी कशाला मागतेस? तू कुठं दुखावलंयस बाळा मला? उलट मी जेव्हा विचार केला ना तेव्हा मला पटलं तुम्ही जे काही केलेत ना ते माझ्या चांगल्यासाठीच केलं. मम्मा, अगं हो, अगं मला ही कल्पना सुचलीच नसती. भैरवला कसं घराबाहेर काढलं असतं मी देव जाणे, पण तुम्ही सगळ्यांनी मिळून अगदी चुटकी सरशी हा प्रश्न सोडवला. तर बाई 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 बाई, भैरव जर आता या वेळेला घरात असता तर त्यांनी काय काय केलं असतं? मला तर अगदी टेन्शनच येते बघ या विचाराने. पण त्यामुळे तू दुखावली गेलीस ना ग. पुन्हा तेच, अगं नाही दुखावले तुम्ही मला. नाही म्हणजे तशी थोडीशी दुखावले मी, पण ते तेवढं चालतं ग. मी गेले विसरून सगळं ते. खरं सांगू का, आज मी विचार करत होते की तुमच्या घरी यावं की काय, तुमचे आभार मानायला. म्हणजे तू तू आमच्यावर चिडली नाहीयेस? अगं कशाला चिडेन मी? तुम्ही जे काही केलं ते माझ्या भल्यासाठीच केलं की नाही, मग मी कशाला चिडेन सांग बरं? नाही, पण नाही मम्मा, तू चिडली आहेस. मला बरं वाटावं म्हणून असं बोलतेस ना. अगं नाही, आता कसं समजू बाई तुला फोनवर? मी एक काम करते, मी आज तुमच्या घरी येते आणि तुझी समजूत काढते. हा बाळा, नक्की ना? मी तुझी वाट बघते. येते नक्की, म्हणजे नक्की येते. बरं मला सांग, तुझे सासरे माधवराव, त्यांना माहिती होतं का ग हे सगळं? हो, म्हणजे आधी ते सगळ्याला नाही म्हणत होते, पण मग नंतर ते सगळ्या प्रकाराला तयार झाले. अगो बाई, हो का? अगं मग त्यांचे तर विशेष आभार मानले पाहिजेत. ते कधी येणार आहेत टूर वरून? म्हणजे गेलेत ना टूर वर? हो, 10-1 दिवसांची टूर आहे त्यांची. अगो बाई, इतके दिवस?
इतके दिवस नाही बाई मला थांबवणार. त्याच्यापेक्षा मी एक काम करते, मी आज येते आणि तुम्हा बाकी सगळ्यांचे आभार मानते. माधवरावांचे विशेष आभार मानायला मी नंतर येईन. हा, मी तुझी वाट बघते. मम्मा, खूप बरं वाटलं का तुझ्याशी बोलून. बरं बरं, ठेवू फोन. नक्की. चिटणविसांचे आभार मानलेच पाहिजे, पण जरा वेगळ्या पद्धतीने. राया, मी मम्माला फोन केला होता. पण बोलले का ते तुझ्याशी? हो, तिने आपल्याला माफ सुद्धा केलं. आणि जे काही झालंय ना त्यासाठी ती आपले आभार मानायला येणार आहे. खरंच? ती तसंच म्हणाली. बघ, मी तुला म्हणालो होतो ना की टेन्शन घेऊ नकोस म्हणून. उगाच घाबरत होतीस. बरं ऐक, आता हे आईला आणि आजीला पण सांग, म्हणजे त्यांचं पण टेन्शन कमी होईल. राया, चल निघायचं आपण. हो, मी रेडीच आहे. चल. राया, मुकुंदला सांग मी आज संध्याकाळी आईकडे जाणार आहे, मी घरी नसेन. हा काय, इथे समोरच तर उभा आहे. तूच सांग ना त्याला. मी बोलत नाहीये त्याच्याशी. का? काय झालं? राया, मला सांग, तुझ्या बायकोने तुझ्यापासून एखादी गोष्ट लपवली आणि ती तुला भलत्याकडनंच कळली तर काय करशील तू? प्रांजल तसं अजिबात करणार नाही. तू हेच बोलणार हे माहिती होतं मला. आता जरा त्याला सांग बायकोवर प्रेम कसं करायचं असतं ते. तू मुद्द्याचं बोल. राया, त्याला सांग मी मुद्द्याच बोलतेय. तू समज हिने एखादी गोष्ट तुझ्यापासून लपवली तर काय करशील तू? हा विश्वासघातच झाला ना, तरी तू तिच्याशी बोलशील? अजिबात नाही. तिने माझ्यापासून एखादी गोष्ट लपवून खूप मोठी चूक केली असं मी समजेन आणि ती अशी बोलणंच बंद करेल. मग झालं तर मी जे केलं ना ते बरोबरच केलं. जा तुम्ही. नाही, तू काय तिच्या नादाला लागतोयस? आणि बरं आहे, नाही बोलत येते, माझं डोकं तरी शांत राहील. हे बाई, तू काय एवढी टेन्शन घेते? मला माहितीये तू असं अजिबात करणार नाहीये. मी तुझ्याशी बोलत राहणार आहे, कळलं ना? टेन्शन नको घेऊ. चल, येतो मी. बाय. रायाला कळलं की मी त्याच्यापासून एक गोष्ट लपवलीये तर तो खरंच माझ्याशी बोलणं बंद करेल. मग वातावरण कसं आहे आता तिथे? आहे, पुरेसं खराब आहे आणि अजून खराब होईल याचा प्रयत्न मी करते. तुला सांगतो बायको, त्या क्षणीनं मी तिथे असायला हवं होतो. परमपूज्य सासूबाईंचा तो पडलेला चेहरा मला बघायचा होता. भैरव, नाही, फार विश्वास होता ना त्या आपल्या लाडक्या साडोबावरती. मला घरातनं हाकलून दिलं ना त्यांनी, पण शेवटी काय, साडोबानेच त्यांच्या पायावर कुऱ्हाड मारली. आता कसं वाटत असेल ना त्यांना? ती खरंच खूप खचली आहे. काही खाल्लं पण नाही तिने. मी म्हटलं तिला, तू नाही जेवलीस म्हणून मी पण नाही जेवले. काय, तू तू सुद्धा जेवत नाहीयेस? असं बोलायचं असतं रे नुसतं. मी रूम मध्ये जाऊन थोडंसं खाल्लं होतं. तिच्या समोर येताना फक्त चेहरा पाडून आले. वा वा वा, कसं काय सुचतं ना तुला, हेच कळत नाहीये मला. सुचतं रे, सुचतं. परिस्थिती सगळं काही शिकवते आपल्याला कसं वागायचं ते. बरं ऐक, ममा आता खचलीये, याचाच फायदा आपल्याला उठवायचा आहे. तिचा माझ्यावरती पूर्णपणे विश्वास बसणं खूप गरजेचं आहे. एकदा का तिचा विश्वास बसला माझ्यावर की मग आपल्याला जे करायचे ते करता येईल. बायको, मला सांग, माझं काय ठरवलंय? नाही म्हणजे मी कधी यायचंय तिथे? त्याच्यासाठीच मी फोन केलाय की नाही भैरव. एक चांगली बातमी द्यायची. मम्माने तुला परत घरी बोलावलंय. वा वा वा, इतक्या चांगल्या आहेत ना सासूबाई. वा वा वा. अरे अरे अरे, आत्ताच माझ्या मामाबद्दल काहीतरी बोलत होतास ना तू? ते असंच ग, म्हणजे काय ना, कधी कधी सासूबाईनं खूप वाईट वागतात, पण कधी कधी इतक्या चांगल्या वागतात ना. मला तर असं वाटतं ना की त्यांच्यावरती एक निबंधच लिहावा.
माझ्या आदर्श सासूबाई, बाई 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 सासूबाई. बस बस, घरी बोलवलंय म्हणून एवढं कौतुक करायची गरज नाहीये. मीच तिला तसं सांगितलंय म्हणून ती तयार झाली. वा बायको वा. मग असं करतो, तुझ्यावरतीच निबंध लिहितो. माझी सुंदर आणि कारस्थानी बायको. एक होती बायको थोडीशी सायको. भैरव, हे बघ, मी आता एक काम करतो, आता ताबडतोब फोन ठेवतो आणि लगेच तिकडे येतो. लगेच? अरे वेडायस की काय? लगेच नको येऊस, थांब 1-2 दिवस. अरे स्वाभिमान दुखावला गेलाय तुझा, जरा जाणवू दे ना ममाला. लगेच नको येऊस तू. हे बघ, मी काय करेन, ममाला सांगेन की तुला मी खूप वेळा फोन केलाय पण तू काय तयार नाहीयेस घरी यायला. तिच्या समोर मी तुला एकदा फोन करेन, ती बोलेल तुझ्याशी, तूही जरा बोल. आणि सासूबाई बोलल्याच नाही तर मग मी आहे ना तुझी कारस्थानी बायको. मग मी तुला परत तिच्या समोर फोन करेन आणि असं तुझ्याशी बोलेन की तुला खरंच असं वाटेल की तू खूप चिडलायस. मग मी तुझी मनधरणी करेन, आपल्या प्रेमाची शपथ घालेन. शपथ? मामाचा जरा शब्दांवर जास्त विश्वास आहे. हे बघ, मी तुला शपथ घातली म्हणून आणि तुझं माझ्यावर भरपूर प्रेम आहे म्हणून सगळं विसरून तू घरी यायला तयार आहेस असं मी मामाला सांगेन. आणि एवढं सगळं झाल्यानंतर तू घरी यायचंय. वा वा वा, कसं काय तुला सुचतंय ना, म्हणजे काय मला कळतच नाहीये. बस बस, अजून आपल्याला भरपूर काही करायचंय. ही सुरुवात आहे, ही संधी मिळाली आहे पहिली आपल्याला. त्यामुळे जे वागायचे ते शांतपणे व्यवस्थित वागायचंय. काही झालं तरी मम्मा पप्पांनंतर ही इस्टेट आपल्यालाच मिळाली पाहिजे. कळलं? मिळणार मिळणार. हे बघ बायको, तू काहीही काळजी करू नकोस. मला ना फक्त एकदा त्या घरात पाऊल ठेवू दे, मग बघत सगळे फासे बरोबर आपल्या हातात घेतो की नाही. तू आता काही काळजीच करू नकोस. देवा, लक्ष ठेवा. तू किती काही म्हणालीस ना तरी मला टेन्शन आलंय. आई अहो, तुम्ही आता कशाला टेन्शन घेताय? मी म्हंटल ना, मम्मानी सगळं शांतपणे घेतलंय. पण त्या इथे काय येत आहे तेच मला कळत नाहीये. तिने सांगितलं ना, ते आभार मानायला येत आहेत म्हणून. तरी पण ना मला ए कन्यारास, सारख्या शंका कुशंका काय मनात येतात तुझ्या? आता त्या इथे आल्यानं की मग समजेल आपल्याला त्या नक्की कशासाठी येत आहेत ते. तुम्ही काही म्हणा, पण जोपर्यंत त्या इथे येऊन त्यांच्याशी काही बोलणं होत नाही ना, तोपर्यंत मला काही चैन नाही पडणार. आज दुपारी ना शांतपणे बसून मी रेसिपीज लिहिणार होती. आता त्यातही लक्ष नाही लागलं. आता सगळं शांत झालंय तरी तुम्हाला का टेन्शन आलंय? हो, आहे मला टेन्शन. तुम्ही लोकांनी ना उगाच बागुलबुवा करून ठेवला याचा. प्रांजल, तुझ्या ममाचं काही देणं लागतो का ग आपण? हा? नाही नाही. हो, जरा मोकळेपणाने पण सांगू शकते. थोडं धचकायला काय झालं? नाही, ऍक्च्युली मी ना वेगळाच विचार करत होते. आई, ते बाबा कधी येणार आहेत नागपूरहून? मम्मा विचारत होती. तुझ्या ममाचं काय काम आहे का दादाकडे? मंग्या, सारखा सारखा संशय घेणं बंद कर, नाहीतर मी तुला घरातून हाकलोय. आता हा विषय बंद. तुला जो काही विचार करायचा असेल ना, तो मनातल्या मनात कर. हा, तुम्ही काही म्हणा, पण मला सारखं असं वाटतंय की आज संध्याकाळी मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार. मम्मा, मी बोलले भैरवशी, पण तो यायला तयार नाही ग. खूप चिडलाय. वाटलंच होतं मला. अगं, तू त्याला किती बोलली होती. सगळ्यांसमोर अपमान झालेला कुठल्या नवऱ्याला आवडेल? माहितीये मला मम्मा, पण आता मी काय करू? भावनेच्या भरात वाटेल तसं बोलले त्याला आणि मी चुकले. मला पश्चाताप होतोय त्याचा. उगाच बोलले मी त्याला तेवढं. अगं, पण तुला संशय आला होता ना, मग तू त्याच वेळेला त्याला विश्वासात घेऊन का नाही सांगितलंस? मम्मा, तेव्हा नाही सुचलं ग मला.
पण ठीक आहे ना, अजून वेळ गेली नाहीये. मी बोलेन त्याच्याशी, समजावेन त्याला. तो नक्की येईल. तो यायचा तेव्हा येईल, पण त्याआधी मी चिटणवीसांच्या घरी जाऊन एक गोष्ट करणार. म्हणजे काय करणार आहेस तू? एक अत्यंत महत्वाची गोष्ट करणार आहे की ज्याच्यामुळे चिटणवीसांच्या घरातलं वातावरण ढवळून निघेल. मला सांगशील तर काय करणार आहेस ते? मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना एक अशी गोष्ट सांगणार आहे ना प्रिया, की सगळं चिटणवीस खानदान मुळापासून हादरूनच जाईल. वीणा प्रधान ही काय चीज आहे हे त्यांना आत्ता कळेल. आपण या बाईला मूर्ख बनवलं, याच्या पुढे असेच मूर्ख बनवत राहू असं जर त्यांना वाटत असेल ना, तर हा त्यांचा गैरसमज मला वेळीच काढून टाकावा लागेल. मला अजूनही कळलं नाही मामा, काय करणार आहेस तू? काही नाही ग, त्या माधवराव चिटणवीसांनी तुझ्या पप्पांकडून 20 लाख रुपये घेतले. 20 लाख? एवढे पैसे? हो, ते आता मी त्यांच्याकडे परत मागणार, एक रकमी. हो, पण त्यांना काय धक्का बसणार आहे? म्हणजे मला नाही कळलं. नक्कीच धक्का बसणार, कारण माधवरावांनी आपल्याकडून पैसे घेतले हे त्यांच्या घरच्यांना माहितीच नाहीये. म्हणजे घरात कोणालाही न सांगता पैसे घेतलेत? हो, कोणालाही न सांगता. कारण त्यांच्या जर घरी हे कळलं ना, तर घरचे लोक त्यांच्यावर चिडतील. चिडू दे, बघूया किती चिडतील ते. बघूच या.